आत्ताच्या या घडीला एखाद्या मराठी नाटकाची निर्मिती करताना मेजर चॅलेंजेस तुम्हाला काय वाटतात? चॅलेंज ॲक्च्युली मराठी नाटक चालवणं हे खूप अवघड गोष्ट आहे खरं सांगायचं तर. कुठे मेनली कुठे गाडं अडतं? पण काय होतं आता मी म्हणेन हे चांगलं पण आहे आणि हे वाईट पण आहे. म्हणजे निर्माता म्हणून असं वाटतं की अरे अरे खूप नाटकं आहेत आजूबाजूला, पण नट म्हणून मराठी रंगभूमीवरचा नट म्हणून असं वाटतं वा वा रंगभूमीला चांगले दिवस आहेत, खूप छान छान नाटकं आणि खूप छान छान परफॉर्मर्स खूप छान छान नाटकं करतायत. तर नाटकांची संख्या जास्ती असली तरीही थिएटरची संख्या कमी आहे. आणि कसं ना, म्हणजे थोडंसं अनफेअर आहे ना की प्रत्येकच नाटकाला शनिवार रविवार हवा असतो. मग ती चढाओढ सुरू होते की मग कुठलं मला माहिती नाही, देर इज नो रिटन रूल किंवा देर इज नो रूल ॲक्च्युली की कोणाला द्याव्यात त्या तारखा आणि कोणाला नाहीत त्या. पण मला असं वाटतं की जर नाट्यगृहांची संख्या वाढली, कारण आत्ता मेजर हब्स आपण जर बघितले तर ठाण्यात गडकरी आहे, त्याच्या खालोखाल घोडबंदरला डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहे, त्यानंतर पार्ल्यात दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह आहे, बोरिवलीला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह आहे, शिवाजी मंदिर दादर, संपलं. आता हे डिवायडेड 55 डिवायडेड बाय ही नाट्यगृह काय करशील, काय हिशोब येतो बघ. साधारणपणे ॲव्हरेज आत्ता 50 नाटकं आहेत रंगभूमीवर, कशा तारखा काढणार? बरं, नाटक हे असं आहे ना, आय ऑलवेज से दिस की नाटक खूप अवघड आहे करायला, चालवायला आणि बघायला पण. आत्ता बुक माय शो सारखा ॲप आलंय ज्याच्यावरती तुम्ही फक्त तिकीट बुक करू शकता. हो, नाटक बघायला एफर्ट घ्यायला लागतो. तुला तुझ्या घरनं आईला घेऊन उठून रिक्षानी टॅक्सीनी थिएटरला यावं लागतं, ते नाटक बघावं लागतं, ते अनुभवावं लागतं आणि मग पुन्हा तोच प्रवास करून तुला घरी पोचावं लागतं. बरोबर, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये. फोनवर सोपं आहे ना, एंटरटेनमेंट हॅज बिकम सो इझिली अवेलेबल. नेटफ्लिक्स दाबलं, संपला, आला सगळा कॉन्टेंट तुझ्यासमोर, मग बस घरात काही कर, झोपाळ्यात बस. नाही असं नाही होत नाही या बाबतीत. म्हणून त्याचा पुढचा चॅलेंज काय, नाटकाचा प्रेक्षक लिमिटेड. त्यामुळे मी आवर्जून आवाहन करतो की ही फ्रेंड रिक्वेस्ट तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही जरूर तुमच्या आईवडिलांना सांगा, तुम्ही जर त्या 35 ते 55 एज ग्रुपमधले, कारण या नाटकाला एजच नाही आहे. हे नाटक तुला टीनेजर्सना पण लागू होतं, आवडतं, रिलेट होतं, मिडल एज लोकांना पण ते रिलेट होतं आणि ऑब्व्हियसली त्याचा फटका बसणारी जी जनरेशन आहे ती बिचारे सिनियर सिटीजन्स असतात त्यांना पण रिलेट होतं. त्यामुळे ह्या नाटकाला वयोमर्यादा नाही आहे की हे ना म्हाताऱ्यांचं नाटक आहे, हे ना तरुणांचं नाटक, हे ना मुलांचं. यू कांट क्लासिफाय धिस ड्रामा. फ्रेंड रिक्वेस्टला तुम्ही ते क्लासिफिकेशन नाही करू शकत. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो क्लास आहे ना नाटकाचा, तो सुद्धा वाढला पाहिजे. दॅट इकॉनॉमी, एकूण अर्थकारण जर लक्षात घेतलं ना तर ते कुठे अडतं, ते लिमिटवरती अडतं. म्हणजे लिमिटेड नंबर ऑफ शोज, लिमिटेड नंबर ऑफ डेट्स, लिमिटेड नंबर ऑफ ऑडियन्स. मला मुंबईत नाटक करायला खूप आवडतं, कारण मुंबईत इतका डेडिकेटेड नाटकाचा ऑडियन्स आहे आणि हा मी गेले जेवढी व्यावसायिक नाटकं मी केलेली आहेत त्यात सगळीकडे मी अनुभव घेतलेला आहे. आवर्जून येतात, खूप कौतुक वाटतं मला. त्यांच्यामुळे नाटक जिवंत आहे. जेव्हा सगळा हा समाज याच्यावर नाटक बघणारा जो समाज आहे तो जर OTTवर गेला ना, आय एम सॉरी, नाटक बंद करायला लागेल. पण जसं आता मुंबईचं तुम्ही म्हणालात सर की इथे तर ही काही 4-5 हब्स आहेत असं म्हणूया, मुंबईच्या किंवा पुण्याच्या किंवा मेट्रो सिटीजच्या बाहेर जेव्हा तुम्ही प्रयोग करतात तिथला प्रेक्षक आत्ताच्या घडीला कसा आहे असं तुम्हाला वाटतं आणि तो कसा रिस्पॉन्ड करतोय? नाटका गणिक बदलतं ते. ओके, म्हणजे मी असं म्हणेन की मेट्रोजमध्ये आत्ताचा जो फ्रेंड रिक्वेस्टचा विषय आहे, डिवोर्स, हा खूप ओपनली बोलला जातो कारण की ती मेट्रोपॉलिटन कल्चरच तसं आहे. पण मी एखाद्या छोट्या गावात फ्रेंड रिक्वेस्ट केलं ना त्याची रिलेटेबिलिटी नसते, कारण तिथे आयदर घटस्फोट ही एक खूप मोठी घटना असते, कारण ते त्या गावचं कल्चर आहे. बरोबर. मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये ओपनली बोलल्या जातात गोष्टी, तिथे नाही जात. म्हणून म्हणलं हे नाटकागणिक बदलतं. विनोदी नाटकांना सगळीकडेच आहे कारण की इट इज एंटरटेनमेंट. मी ऍक्च्युली हे विचारणार होते की परवाच्या दिवशी सुनील बर्वे आलेले आणि ते बोलता बोलता असं म्हणाले की बऱ्याच वेळेला असं होतं की एखादं नाटक खूप छान असतं
पण लोकांना असं वाटतं की ते सिरियस आहे म्हणून लोक बघायला जात नाहीत. आणि ऑफकोर्स ऑप्शनमध्ये एखादं कॉमेडी नाटक असेल तर तिकडे त्या नाटकांकडे ओढा जास्त असतो. पण त्या नादामध्ये एखादं चांगलं नाटक ज्याचा विषय खूप अमेझिंग आहे, कलाकार खूप कमाल आहेत, ते मिस आउट होतं की काय. मला तुम्हाला विचारायचं आहे, कारण आपण एका अशा नाटकाबद्दल बोलतोय जे आहे तितकं सेन्सिटिव्ह आणि सेन्सिबल. तुम्हाला खरंच वाटतं का की सिरियस म्हटल्यानंतर कुठेतरी माणसं कच खातात बघण्याकडे? असं नाही वाटत मला. म्हणजे मी पर्सनली उल्लेख करीन वाडा चिरेबंदीसारख्या नाटकाचा. सिरियस नाटक आहे. भाऊबंदकी हा अत्यंत कॉमन विषय आहे, नाही का? त्यामुळे इतक्या सिरियस नाटकालाही जातात, चारचौघीलाही जातातच ना. त्यामुळे सिरियस नाटकालाही लोक जातात आणि कॉमेडीला तर जातात, पण ऑब्व्हियसली कॉमेडीचा ऑडियन्स हा जास्त मोठा आहे, कारण की वी आर टॉकिंग अबाउट एंटरटेनमेंट इंडस्ट्री. कॉमेडी नाटक हे आउट अँड आउट एंटरटेन करतं. 3 तास तुम्हाला तुमच्या ज्या काही विवंचना आहेत, टेन्शन्स आहेत, त्या विसरता येतात तुम्हाला. पण हे सिरियस नाटकाच्या बाबतीत होत नाही आणि म्हणून रिलेटेबल आहे. पण मी पुन्हा तेच म्हणेन की ते सर्कल आहे की नाटकाचा प्रेक्षक वाढला तर नाटक अजून पुढे जाईल, प्रगल्भ होईल, वेगवेगळे विषय येतील. कमर्शियल नाटकाबद्दल बोलतो. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण नाटक करतो तेव्हा नाटकातल्या ह्या पिढीनी पुढच्या पिढ्या पण निर्माण करणं गरजेचं आहे. कारण सुरुवात प्रत्येक मराठी रंगभूमीवरती काम करणाऱ्याची, रंगकर्मीची, ही प्रायोगिक नाटक किंवा कुठेतरी शाळेत बसवलेलं नाटक, सोसायटीत बसवलेलं नाटक इथपासूनच होते ना. पटकन कोणीतरी गेलं आणि पहिलं व्यावसायिक नाटक केलं असं होत नाही. नॉर्मली असं होत नाही. त्यामुळे प्रत्येकाने तोही विचार करावा असं मला वाटतं की हे मला प्रत्येकच गोष्टीबद्दल वाटतं. जेव्हा एखादा वकील असतो तेव्हा त्याने त्याचे ज्युनियर्स तयार करायचे असतात. पुढे तू आयुष्यभर 100 वर्ष जगशील, त्याच्यानंतर कोण बघणार ते? तसंच नटांनी सुद्धा किंवा दिग्दर्शकांनी सुद्धा किंवा टेक्निशियन्स, नॉन टेक्निशियन्स, ॲक्टर्स सगळ्यांनी मिळून ही पुढची पिढी घडवायची असते आणि पुढच्या पिढीलाही तो वारसा द्यायचा असतो. सो प्रत्येकच फील्डमध्ये डिग्निफाईड रिटायरमेंट गरजेची आहे. इंटरेस्टिंग. की बास आता केलं ना, एन्जॉय केलं, छान केलं, अप्रतिम केलं. पण जर एक कलाकार म्हणून स्वतःला एखाद्या गोष्टीसाठी बास आता म्हणणं कठीण नाहीये? मला असं वाटतं ते आलं पाहिजे. हा कॉल अत्यंत पर्सनल आहे. तुम्ही फिजिकली फिट आहात का पासनं ते आता नाटक म्हणलं तर तुमच्या लक्षात राहतात का डायलॉग, आता विसरायला होत नाही यातनं. कॉन्फिडन्स आहे का स्टेजवर वावरायचा. एज इज अ व्हेरी बिग थिंग. याचा विचार करत नाहीत लोक की त्या ह्याच्यात गेल्यानंतर बास. जसं विक्रम काकाचं मला फार आवडलं होतं, विक्रम गोखल्यांचं, की माझा स्टेजवरचा आवाज गेलेला आहे, आता मी स्टेजवर काम करणार नाही. जो बुलंद अभिनेता असतो ना, खणखणीत, जो कोणालाही घाबरत नाही, कशालाच घाबरत नाही, तोच हा निर्णय घेऊ शकतो. अरे मग मला पुढे काम नाही मिळालं तर, मला नाटक नाही मिळालं तर काय होईल, मग मला 4 लोक ओळखणार नाहीत, मग मला 4 ठिकाणी बोलवणार नाहीत. इनसिक्युरिटी ही जर नसेल ना, ही त्याच्याकडे कधीच नव्हती. तो कधीही कुठल्याही नटासमोर उभं राहायला घाबरला नाही. तो कुठल्याही कॅरेक्टरमध्ये 100%, 1000% देणारा ॲक्टर. आय हॅव अ ह्यूज रिस्पेक्ट. माझं कायम बिलीफ असं आहे की मोठ्या लोकांकडे बघून पण तुम्हाला खूप शिकता येतं. एव्हरीवन इज नॉट अ ट्रेन्ड ॲक्टर, बट यू कॅन लर्न. मोहन काका जोशी, विक्रम काका गोखले हे माझे आयडॉल्स आहेत स्टेजवरचे. बघ काय करतायत, कसं केलंय त्यांनी, काय केलं असेल, विचार कर एखादं कॅरेक्टर उभं करताना. बरं, ह्या लोकांचं आहे अवेलेबल फॉर्च्युनेटली. खूप जुने, जेव्हा मी असं काय म्हणतो की मराठी रंगभूमीला, आधी रंगभूमीच होती ना, चित्रपट नंतर आले. मराठी रंगभूमीवरती इतके हँडसम नट होऊन गेले. तू फक्त सिंहासन हा पिक्चर काढ, असे तुम्हाला 101 नक्षत्र दिसतात ना त्यात. श्रीकांत मोघे, डॉक्टर मोहन आगाशे, अरुण सरनाईक, डॉक्टर श्रीराम लागू, मधुकर तोरडमल, दत्ता भट, सतीश दुभाषी. दत्ता भट सुद्धा उग्र होते, पण निळूभाऊ फुले,
काय चार्म होता पर्सनॅलिटीचा. हा विचारच केला जात नाही की हे कुठनं आलंय, काय काय डेव्हलप केलंय यांनी. टेरर वाटायची की नाही निळू भाऊ काही रोल्स मध्ये? का? काय तब्येत होती, 18 इंच बायसेप होता? नाही, पण क्या किया है ऍक्टर ने, क्या किया है. म्हणून मी म्हणलं ना की ह्या लोकांची कामं मी दोघांची ना स्टेजवर जाऊन बघायचो मुद्दाम, काय करतात, हे का नाही येत आपल्याला, आणि ती कुठेतरी पाहिजे, मला हे आलं पाहिजे यार, ती भूक आहे, का नाही येत मला हे. तेवढी जेन्युइनिटी तुमच्यात पाहिजे की मला नाही येत आहे, आय वॉन्ट टू लर्न दिस, हे कसं केलंय. आणि इतके कसलेले कलाकार होते की मी असं ऐकलंय की बाबा गोखले त्यांचं एक वाक्य की एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू. तर विक्रम काकांचा शॉट लागला होता, तर त्यांनी विचारलं की काका, डिरेक्टरने सांगितलं की तू डोळ्यात पाणी हवं आहे थोडंसं. तर त्यांनी विचारलं कॅमेरा कुठे लागलाय, उजव्या डोळ्यात हवे का डाव्या डोळ्यात हवे? बापरे, काय कंट्रोल असेल बॉडीवरचा. खूप सोपं जे समजलं जातं ना, ऍक्टिंग इज व्हेरी इझी, नाही आहे. तुम्ही जितकं डीप घुसाल तितकं आहे. तुम्ही सुपरफिशियल लेवललाच राहायचं असेल तर ओके.